नमस्कार. आज आपण बघणार आहोत झणझणीत अशी आलू मटारची भाजी. त्यासाठी बारीक चिरलेला कांदा, आलं, लसूण आणि खोबऱ्याचा कीस मिक्सरमधून बारीक करून घेतला. दोन मध्यम आकाराचे बटाटे उकडून घेतले. त्याची साल काढून कट करून घेतले. मटार देखील कुकरला एक शिट्टी करून उकडून घेतली. त्यानंतर एका कढईमध्ये 2 टेबलस्पून तेल घातले. तेल चांगले गरम झाले की त्यामध्ये मोहरी घालायची. मोहरी चांगली तडतडू द्यायची. त्यानंतर जिरे घालायचे. आता यामध्ये घालूया बारीक केलेले वाटण. वाटण परतून झाले की यामध्ये अर्धा टेबलस्पून हळद, लाल तिखट, कांदा लसूण मसाला, चवीप्रमाणे मीठ घालायचं. आता हे सगळे कोरडे मसाले लो फ्लेमवर परतून घेऊया. आता यामध्ये टोमॅटो प्युरी घालूयात. तर टोमॅटो आपल्याला लो फ्लेमवर 1 ते 2 मिनिट परतून घ्यायचं आहे. मसाल्याला छान तेल सुटले. आता यामध्ये घालूयात बटाट्याच्या फोडी आणि मटार आणि याला मिक्स करून घेऊयात. आता यामध्ये गरम पाणी घालायचे. झाकण न घालता याला 2 मिनिटे लो फ्लेमवर आपल्याला उकळू द्यायचं आहे. त्यानंतर यावर घालूया बारीक चिरलेली कोथिंबीर आणि मिक्स करूयात. तर तयार झाली आलू मटारची झणझणीत भाजी. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.